महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला धम्म आणि या धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन. या तीनही रत्नांची ओळख ज्या महामानवांनी आपल्याला करून दिली ते महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन. आजच्या या धम्मकक्षेमध्ये उपस्थित आदरणीय सर्व उपासक उपासिका, आपणा सर्वांना आज वर्षावास पवारणा तिथी म्हणजेच अश्विन पौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. वर्षावासाची सुरुवात ज्या आषाढ पौर्णिमेला होते त्या आषाढ पौर्णिमेपासून तर अश्विन पौर्णिमेपर्यंत 3 महिने सातत्यानं एक भिक्षू एका ठिकाणी राहून शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करीत असतो. आणि या वर्षा ऋतूमध्ये ज्यावेळेस बाहेर पडणं शक्य होत नाही, बऱ्याच अडचणी येतात आणि ही सगळी परिस्थिती लक्षात घेता जे विनय बनवलेला आहे 3 महिन्याच्या वर्षवासाचा, या अनुषंगाने सर्वच भिक्खू एका ठिकाणी राहून उपयुक्त अशा स्थळी त्या ठिकाणी स्वतःवर कार्य करीत असतात. आणि या अनुषंगाने उपासक उपासिकांसुद्धा भिक्षूंच्या सानिध्यामध्ये किंवा इतर जाणकार व्यक्तींच्या सानिध्यामध्ये राहून धम्म अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करत शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करीत असतात. तर या अनुषंगाने सुद्धा आपण आपल्या या विहारामध्ये मागच्या 3 महिन्यापासून, खरं म्हणजे आपण आषाढ पौर्णिमेच्या अगोदर 10 दिवसा अगोदरपासूनच हा ग्रंथ पठणाला सुरुवात केलेली होती. आणि 3 महिने निघून गेलेत, वर्षावासाचा काळ संपला, परंतु आपला ग्रंथ मात्र संपलेला नाही. आपला ग्रंथ जवळपास आणखी 15-20 दिवस चालेल असं वाटत आहे. भरपूर प्रकरणं अद्यापही बाकी आहेत. तर हरकत नाही, हा ग्रंथ आपण पूर्णच करणार आहोत, यात काही वाद नाही. तेव्हा आपण आजच्या दिनी आपापल्या परिसरातील विहारामध्ये जा, परित्राण पाठामध्ये सहभागी व्हा, सुत्तपठन करा, ध्यान करा, शिलाचं पालन करा, उपोषध ग्रहण करा आणि सत्कर्म करण्याचा प्रयत्न करा. तर खूप खूप शुभेच्छा आपणा सर्वांना. या ठिकाणी अकर्मज इत्यादी संबंधी प्रश्न, आता हे एवढे मोठे मोठे शब्द आलेले आहे, जे अर्थ कळत नाही याच्यातला काही भाग नाही, पण नेमका काय अर्थ होतो हे कधी कधी थोडंसं कठीण जातं, नाही का. अकर्मज, अहेतुज, अऋतुज म्हणजे ऋतूमुळे उत्पन्न होत नाही, हेतूमुळेही उत्पन्न होत नाही आणि कर्मामुळे सुद्धा उत्पन्न होत नाही, असा सरळ सरळ याचा अर्थ दिसतोय. कारण या जगामध्ये ज्या काही गोष्टी घडून येतात त्या कर्मामुळे घडून येतात. आपण जो काही जन्मग्रहण करतो किंवा जे काही प्राणी जन्मग्रहण करतात ते कर्मामुळे जन्मग्रहण करतात, हे आपण बघितलेलं आहे. कर्म आहे आणि कर्म आहेत म्हणून आपण जन्मग्रहण करतो. हेतू आहे त्या ठिकाणी, हेतूमुळे उत्पन्न होताना दिसतात. हेतू प्रत्यय प्रतित्य समुत्पादाचा सिद्धांत आपण बघितला. त्या प्रतित्य समुत्पादाच्या सिद्धांतामध्ये ही गोष्ट आहे म्हणून ही उत्पन्न होते, ही नसेल तर हे उत्पन्न होणार नाही, याच्या निरोधाने याचा निरोध होतो. अशा पद्धतीचं जे काही बेसिक तत्त्वज्ञान आहे ते बेसिक तत्त्वज्ञान आपण बघितलेलं आहे. आणि त्या आधारावर संसारामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी ऋतूमुळे उत्पन्न होतात, म्हणजे अऋतुज असं आहे. हेतूमुळे उत्पन्न होतात, अहेतुज. तर आणि अकर्मज म्हणजे कर्मामुळे उत्पन्न होतात. परंतु अकर्मज, अहेतुक आणि अऋतुज या संबंधी तुम्ही मला काही सांगू शकाल काय, असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे कर्मामुळेही उत्पन्न होत नाही, हेतूमुळेही उत्पन्न होत नाही आणि ऋतूमुळेही उत्पन्न होत नाही, अशा काही गोष्टी या जगामध्ये आहेत का, असा हा बेसिक प्रश्न राजा मिलिंदाचा या ठिकाणी आलेला आहे. आणि मग आपण सर्व पाहतो की हेतूमुळे उत्पन्न आपल्या भौतिक जगामध्ये ज्या काही गोष्टी दिसतात त्या हेतूमुळे आहे, कर्मामुळे आहे, ऋतूमुळे आहे, आपल्याला दिसून पडते. पण या तीनही गोष्टीच्या अभावातून काही निर्माण होते का, काही आहे का या जगामध्ये. आणि मग त्याचं उत्तर ते देतात की आकाश आणि निर्वाण हे अहेतूज आहे, अऋतूज आहे, अकर्मज आहे ना. ते कर्मामुळेही उत्पन्न होत नाही, हेतूमुळेही उत्पन्न होत नाही, ऋतूमुळेही उत्पन्न होत नाही, नाही का, निसर्गामुळे सुद्धा उत्पन्न होत नाही.
जे नियम आहेत ऋतूंचे त्यानुसार ते उत्पन्न होत नाही. तर ह्या दोन वस्तू आहेत, नाही का. मग बुद्धाच्या वचनाचे मूल्य कमी करू नका म्हणतात. तुम्ही म्हणजे चिंतन करून उत्तर द्या, योग्य पद्धतीनं उत्तर द्या, असं न जाणता उत्तर देऊ नका, नाही का, असं ते म्हणतात. तुम्ही बुद्धवचनाचे मूल्य कमी करू नका असंही या ठिकाणी म्हणतात, है ना. आणि मग ते म्हणतात की तुम्ही आता असं म्हटलं आहे की आकाश अकर्मज, अहेतुक व अऋतुज आहे. परंतु भंते नागसेन, भगवान बुद्धाने शेकडो कारण देऊन श्रावकांना निर्वाणाच्या साक्षात्काराचा मार्ग सांगितला असतानाही आपण असे म्हटले आहे की निर्वाण अहेतुज आहे. निर्वाणाचा साक्षात्कार करण्याचा मार्ग बुद्धाने सांगितलेला आहे, तरी तुम्ही म्हणता की ते अहेतुज आहे, म्हणजे तिथे काही हेतू नाही आहे. मग ते म्हणतात की राजा, हे सत्य आहे की भगवान बुद्धाने शेकडो कारणे देऊन श्रावकांना निर्वाणाच्या साक्षात्काराचा मार्ग सांगितला, परंतु त्यांनी निर्वाणाच्या उत्पत्तीचे हेतू सांगितलेले नाही. जसं मनुष्य जन्म घेतो त्याचा हेतू बुद्धांनी सांगितलेला आहे, सारी शृंखलाच सांगितलेली आहे. अविद्या पच्चया, संकार, संकार पच्चया, विज्ञान वगैरे वगैरे, संपूर्ण जाती पच्चया, जरा मरण वगैरे सगळं सांगितलेलं आहे की नाही. तर अशा पद्धतीनं कर्म आहे म्हणून उत्पत्ती आहे, हेतू आहे म्हणून उत्पत्ती आहे, हेतू प्रत्यय ज्याला आपण म्हणतो, है ना. हे कार्य घडलं त्याच्या पाठीमागे कारण आहे, हे भगवान बुद्धांनी या संस्कारित अस्तित्वाच्या संदर्भाने सांगितलेलं आहे. परंतु निर्वाणाच्या संदर्भाने निर्वाण असं उत्पन्न होते, निर्वाणाच्या उत्पत्तीचा हा हेतू आहे, अशा पद्धतीनं भगवान बुद्धांनी कुठेही सांगितलेलं नाही, आहे की नाही. तर अशा पद्धतीनं हे प्रकरण या ठिकाणी आलेलं आहे. आणि मग सगळं जगत हे संस्कारित जगत आहे, परंतु निर्वाण असंस्कारित आहे. निर्वाण कसं आहे? असंस्कारित आहे. संस्कारित आणि असंस्कारित. तर सगळं जगत कसं आहे? सगळं जगत, भौतिक जगत हे संस्कारित आहे, परंतु निर्वाण कसं आहे? निर्वाण असंस्कारित आहे. आता याचं उदाहरण दिलेलं आहे की वडिलाचा, म्हणजे जर मुलाला वडील आहे तर त्या वडिलाचा वडील असलाच पाहिजे. म्हणजे ही उत्पत्ती बघा, आपण मागे मागे जाऊ, आपला जन्म आपल्या वडिलांमुळे झाला, आपल्या वडिलाचा जन्म आपल्या आजोबामुळे झाला, आपल्या आजोबाचा जन्म आपल्या पणाजामुळे झाला. ही फार मोठी शृंखला आहे. हे संस्कारित अस्तित्व आहे ना, याला संस्कारित अस्तित्व म्हटलेलं आहे. ह्यापासून हे निर्माण होणं, त्यापासून ते निर्माण होणं, अशा पद्धतीनं ना हे संस्कारित अस्तित्व पुढे पुढे जात असते. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचा आचार्य आहे तर त्याचाही कोणीतरी आचार्य असला पाहिजे. अशाच पद्धतीनं जे बीज आहे त्या बीजाचा कुठेतरी त्याची निर्मिती अगोदरपासून सुरू होते. एक बीज टाकलं, त्यातून झाड उत्पन्न झालं, त्याला फळं लागली, त्यात बीज आहे, ते पुन्हा आपण जमिनीत रोवलं, त्यातून आणखी झाड उत्पन्न झालं, त्यातून आणखी बीज उत्पन्न झाले. ही जी प्रक्रिया आहे, तर अशा पद्धतीनं हे शृंखला पुढे जात असते. निर्वाण हे साधावयाचे आहे, तर ते हेतूच नाही. हे कसे हेतूच नाही? ते या अर्थानं की ते निर्माण होण्याचा काही हेतू नाही. जसं प्रत्येक गोष्ट निर्माण होण्याचा हेतू आहे, प्रत्येक गोष्ट या ठिकाणी निर्माण होण्याचा जो हेतू आहे, त्या कारणामुळे ते निर्माण होते. प्रत्येक गोष्ट कारणामुळेच निर्माण होते, पण निर्वाणाला उत्पन्न होण्याला कोणतेही कारण नाही, असा त्याचा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे, नाही का. असा अर्थ सांगितलेला आहे. निर्वाण हा एक प्रकारचा शोध आहे, ती मानसिक अवस्था आहे. आता हे आकाश, जसं आकाश उदाहरण दिलेलं आहे, आकाश निर्माण होण्याचा काही हेतू आहे का? काही कारण आहे का? आकाश उत्पन्न होण्याचा काही हेतू नाही. आकाश कोणत्याच हेतूने उत्पन्न झालेलं नाही आहे ना. ते संस्कारित अस्तित्वाचा भाग नाही आहे. जसं संस्कारित अस्तित्व म्हणजे दोन गोष्टी एकत्रित येऊन आकाश निर्माण होते, काही गोष्ट निर्माण होते, त्याच पद्धतीनं त्याला संस्कारित म्हटलेलं आहे. आणि असंस्कारित ज्याला असं म्हटलेलं आहे, अहेतूज असं ज्याला म्हटलेलं आहे, ते म्हणजे आकाश आहे आणि निर्वाण, अशा दोन गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. आकाश म्हणजे शेवटी पोकळीच आहे ना, आणि ती दोन गोष्टी एकत्रित आल्यामुळे आकाश निर्माण झालेलं नाही आहे, म्हणून ते अहेतूज असं म्हटलेलं आहे. आता आपण बघूया, ज्याला निर्वाण म्हणताय ते निर्वाण म्हणजे आहे तरी काय, नाही का. तर आपण निर्वाणाचा साक्षात्कार करतो किंवा निर्वाणाचा साक्षात्कार बुद्धाने केलेला आहे, है ना. तर निर्वाण म्हणजे काय? शेवटी
निर्वाण म्हणजे काय, तर यालाच पुढे जाऊन आपल्या बौद्ध साहित्यामध्ये शून्यता असा हा शब्द आपल्याला ऐकायला मिळतो. निर्वाण म्हणजे शून्यता. आता शून्य म्हटल्यानंतर आपल्यासमोर काय येते? खालीपण, पोकळी, अभाव, रिक्तता असं आपण म्हणतो, ठीक आहे नाही, शून्यता. पण बौद्ध धम्माच्या अनुषंगाने शून्यता म्हणजे पोकळी, पोकळी नाही असा मर्यादित अर्थ शून्यतेला नाही आहे, आहे की नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या बाबी ज्या समजून घ्यायच्या आहेत त्या अत्यंत सूक्ष्म मनाच्या पातळीवरच आपण समजून घेऊ शकतो, आहे की नाही. आणि म्हणून या शून्यतेचा जो काही अर्थ आहे तो आता ज्या शब्दांचा उल्लेख केलेला आहे त्या शब्दाच्या अनुषंगाने शून्यता आलेला नाही, तो निर्वाणाच्या संदर्भामध्ये आलेला आहे. आणि जेव्हा निर्वाणाच्या संदर्भामध्ये हा शब्द आलेला आहे तेव्हा त्यामध्ये काहीतरी अर्थ दडलेला आहे, अर्थ दडलेला आहे की नाही. तर ज्याला आपण निर्वाण म्हणतो ते निर्वाण म्हणजे खाली होणं. खाली होणं म्हणजे काय, त्या अर्थानं ती रिक्तता असते. खाली होणं म्हणजे काय, आपण संस्कारातून मुक्त होतो. आता आपण संस्कारित आहोत, अनेक कर्मसंस्कारांचा ढीग आपण रचलेला आहे. बुद्धत्वामध्ये संबोधीमध्ये ह्या बाबी नसतात, या अर्थाने ते रिक्त असते, आहे की नाही. ज्याला आपण बंधनं म्हणतो ती बंधनं त्या ठिकाणी नसतात, या अर्थाने निर्वाण हे रिक्त असते. आता आपण संस्कारित अस्तित्वाचा जे आपण बंधनात अटकलेले आहोत, आपण क्लेशामध्ये अटकलेले आहोत, या अनुषंगाने आता क्लेश आहेत, बंधनं आहेत, अकुशल कर्म आहेत, कुशल कर्म आहेत, आहे की नाही. म्हणजे कर्मा संस्काराचा आपण काय ढीग रचलेला आहे, क्लेशात फसलेला आहो, अटकलेला आहो, भवबंधनामध्ये अटकलेला आहो, आहे की नाही. तृष्णा आहेत, आसक्ती आहेत. परंतु ज्याला बुद्धत्व म्हटलेलं आहे, ज्याला संबोधी म्हटलेली आहे, या संबोधीला जेव्हा आपण शून्यता म्हणतो तेव्हा त्या अर्थानं ते खालीपण, अभाव, पोकळी किंवा रिक्तता असा त्याचा अर्थ होत नाही. तर त्याचा अर्थ असा होतो की असा एक अनुभव आहे ना, ज्याला आपण खाली म्हणू शकत नाही आणि भरलेलाही म्हणू शकत नाही ना. बघा, निर्वाणाचा आपण ज्यावेळेस असा म्हणजे त्याचा अर्थ लावतो त्यावेळेस निर्वाणिक अवस्था ही खालीही आहे असंही म्हणू शकत नाही आणि ती भरलेली आहे असंही म्हणू शकत नाही, आहे की नाही. आणि खाली आहे आणि भरलेली आहे असंही म्हणू शकत नाही, अशी ही स्थिती नाही. तर हे सगळं असं उलटं पुलटं आहे, उलटा पुलटा ज्याला आपण म्हणतो, नाही की नाही. अशा पद्धतीनं हे ऐकल्यावर असं वाटतं की काय भानगड आहे बाबा, खाली आहे असंही म्हणता येत नाही, भरलेलं आहे असंही म्हणता येत नाही, खाली आहे आणि भरलेलं आहे असंही म्हणता येत नाही, खाली नाही भरलेलं नाही असंही म्हणता येत नाही, काहीच म्हणता येत नाही. निर्वाणाच्या बाबतीमध्ये काय, कोणत्या शब्दामध्ये आपण निर्वाणाचा अनुभव बांधणार आहोत, कोणत्या शब्दामध्ये बांधणार आहोत. ते शब्दातीत आहे, शब्दातीत आहे. निर्वाणिक अवस्था शब्दामध्ये मांडताच येत नाही, शब्दामध्ये सांगताच येत नाही, तो अनुभवाचा भाग आहे. आणि म्हणून ती अवस्था ही शब्दातीत अवस्था आहे, ती आपल्या बौद्धिक क्षमतेच्या पलीकडली अवस्था आहे. बौद्धिक क्षमतेच्या पलीकडला जो अनुभव आहे ना, तो अनुभव म्हणजे निर्वाण आहे ना. तर त्या निर्वाणिक अवस्थेमध्ये कुठलाही तर्क चालत नाही, काही तर्क चालत नाही. असं असेल, तसं असेल, तसं असेल, सगळे तर्क फेल आहेत तुमचे. कारण तो उत्तुंग असा अनुभव आहे जो फक्त अनुभवावाच लागतो. जो अनुभवतो तोच जाणतो, त्याची व्याख्या नाही करतायत. म्हणून बुद्धांनी निर्वाणाची व्याख्या नाही केलेली आहे. निर्वाणावर बुद्धांनी फार काही बोललेलं नाही. निर्वाणाचा मार्ग सांगितला, निर्वाणाकडे कसं जाता येईल ते सगळं सांगितलं, पण निर्वाणिक अवस्था, निर्वाणिक अनुभव तो कसा शब्दामध्ये सांगायचा, तो शब्दामध्ये नाही मांडतायत, तो सिद्धांतामध्ये नाही मांडतायत, तो तर्कामध्ये नाही मांडतायत. त्याच्यावर नाही बोलू शकत आपण, है ना. त्याच्यावर बोलूच शकत नाही. बोलून बोलून आपण काय बोलणार, बोलून बोलून आपण काय मांडणार, नाही का. आणि म्हणून अशा पद्धतीनं त्याला जी शून्यता म्हटलेलं आहे त्या शून्यतेचे एक प्रकारे परिभाषासुद्धा या ठिकाणी केलेली आहे. आता बघा, एका वाट्यामध्ये आपण पाणी घेतलं है ना, आणि ते पाणी कसं आहे, तर ते वाटं कसं आहे, पाण्याने भरलेलं आहे. आणि दुसरं वाटं खाली आहे. दुसरं वाटं कसं आहे,
खाली आहे. मला वाटतं हे उदाहरण मी अगोदरही दिलेलं आहे आणि म्हणून विसर पडला असेल, आपण पुन्हा त्याचं रिव्हिजन करूया. एका वाट्यामध्ये पाणी घेतलं, जे वाटा आहे ते पाण्यानं भरलेलं आहे पूर्णपणे आणि दुसरं वाटं खाली आहे. आता दुसरं वाटं खाली आहे, त्याला आपण खाली म्हणू शकतो काय? तर ते वाटं व्यावहारिक दृष्टिकोनातून बोलत असताना आपण म्हणू की हे वाटं खाली आहे, परंतु ते वाटं खाली नाही आहे. तर तेही भरलेलंच आहे. तर ते हवेनं भरलेलं आहे. हवा त्यामध्ये व्याप्त आहे. हवा त्यामध्ये, म्हणून इथे उदाहरण दिलेलं आहे की हवा जाणता येतो का? दिसतो काय डोळ्यांनी? म्हणजे जाणता येतो, जेव्हा स्पर्श होते तेव्हा जाणता येते, म्हणून ही जाणण्याची वस्तू आहे. निर्वाण ही जाणण्याची वस्तू आहे. ती दिसत नाही, ती पकडता येत नाही, ती डोळ्यांनी पाहता येत नाही. निर्वाण अशीच अवस्था आहे, ती डोळ्यांनी पाहता येत नाही, त्याला पकडता येत नाही, त्याला फक्त मनाच्या अनुभवातूनच जाणावं लागतं. म्हणून दुसरं जे वाटं आहे ज्याला आपण खाली म्हणतो, ते खऱ्या अर्थानं खाली नाही आहे, ते हवेनं भरलेलं आहे ना. आणि म्हणून हे जे पहिलं वाटं आहे जे पाण्यानं भरलेलं आहे ते आहे संसार. त्याला आपण संसार म्हणतो, त्याला आपण प्रपंच म्हणतो, त्याला आपण संस्कारित अस्तित्व म्हणतो, संस्कारित अस्तित्व. आणि जे दुसरं वाटं आहे त्याला आपण निर्वाण म्हणतो, है ना. ते निर्वाण म्हणतो. ते वाटं आपल्याला रिक्त दिसते, पण ते वाटं काही रिक्त नाही. या अर्थानं आपण जे म्हणतो अभाव, पोकळी, खालीपणा, रिक्तता, इथे हा अर्थ या दुसऱ्या वाट्याला लागू होत नाही. हे वाटं जरी रिक्त दिसत असलेल, परंतु ते हवेनं व्याप्त आहे, ते निर्वाणानं व्याप्त आहे. त्याला पकडता येत नाही, त्याला पाहता येत नाही, त्याचा काही रंग नाही, त्याचा काही रूप नाही, आहे की नाही. आणि अशा पद्धतीनं त्याला आपण निर्वाण म्हणतो. म्हणजे पाण्यानं भरलेलं जे बर्तन आहे, जे वाटं आहे, ते वाटं काय आहे? तर ते वाटं आहे भौतिक जग, संस्कारित अस्तित्व, संस्कार, है ना. तर अशा पद्धतीनं आता हे वाटं शून्य आहे. कशानं? पहिलं वाटं जे पाण्यानं भरलेलं आहे ते वाटं सुद्धा शून्य आहे. कशानं शून्य आहे? तर निर्वाणाने शून्य आहे. इथे निर्वाण नाही. आलं का लक्षात? इथे निर्वाण नाही, म्हणजे असंस्कारितता. निर्वाण म्हणजे काय? असंस्कारितता. तिथे कुठलाही संस्कार नाही. या अर्थानं पाण्यानं भरलेलं वाटं हे निर्वाणाच्या अनुषंगाने अभावग्रस्त आहे, शून्यता आहे. कशाची शून्यता? निर्वाणाची शून्यता आहे. आणि दुसरं जे वाटं आहे तिथे सुद्धा अभाव आहे. कशाचा? तिथे संसाराचा अभाव आहे, प्रपंचाचा अभाव आहे, संस्कारिततेचा अभाव आहे. संस्कारिततेचा अभाव आहे. ती जी बाब आहे ती असंस्कारित आहे, म्हणून त्याला अहेतुक म्हटलेलं आहे. संस्कारितता जिथे येते तिथे हेतू आहे. हेतू आहे म्हणून प्रत्यय आहे. आलं का लक्षात? हेतू आहे म्हणून प्रत्यय आहे, कारण आहे म्हणून कार्य घडलेलं आहे. आता जिथे असंस्कारितता असेल तिथे हेतूच नाही आहे. त्याच्यामुळे हेतू नाही म्हणजे कारण नाही, आहे की नाही. आणि कारणामुळे निर्वाण घडलेलं नाही आहे, तर ते आहे, ऑलरेडी उपस्थित आहे. ते फक्त तिथे पोहोचावं लागतं, तिथे शोधावं लागतं, आहे की नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी हा अर्थ आलेला आहे. तर निर्वाण ज्याला आपण म्हणतो, किंवा संस्कृत शून्यता ज्याला आपण म्हणतो, नाही का, संस्कृतता ज्याला आपण म्हणतो, संस्कृत असा म्हणजे संस्कारितता आपण ज्याला म्हणतो, संस्कारित अस्तित्व, त्याचे 3 लक्षणं आहेत. संस्कारित अस्तित्वाचे 3 लक्षणं आहेत. कोणती 3 लक्षणं आहेत? तर संस्कारित अस्तित्वामध्ये काय असते? कोणी सांगाल? कोणी लिहू शकाल? अनित्य, दुःख आणि अनात्म ह्या संस्कारित अस्तित्वाचे 3 लक्षणं आहे. संस्कारित अस्तित्वामध्ये अनित्यता आहे, संस्कारित अस्तित्वामध्ये दुःख आहे, संस्कारित अस्तित्वामध्ये अनात्म आहे. हे 3 लक्षणं आहेत ना. अनात्म लक्षण सूत्रामध्ये आपल्याला सगळ्या बाबी पाहायला मिळतात. हे 3 लक्षणं संस्कारित अस्तित्वाचे आहेत, नाही का. अहेतू ज्याला आपण म्हणतो, अकर्मज ज्याला आपण म्हणतो ना. तर कर्मज, अकर्मज याचा डिफरन्स आपण समजू शकतो, आहे की नाही. आणि म्हणून हेतू आहे, प्रत्यय आहे.
आणि म्हणून हे संस्कारित अस्तित्व जे आहे ते या कारणामुळे एक प्रकारे पुढे पुढे जात असते, कारण याच्यामध्ये अनित्यता आहे, दुःख आहे, अनात्मा आहे, हे 3 लक्षणं आहे. मग निर्वाणाचे 3 लक्षणं कोणते? ज्याला आपण असंस्कारितता म्हणतो. आता तिथे संस्कारच उरलेले नाही आहे, हेतू उरलेला नाही आहे, तर प्रत्यय नाही. म्हणून निर्वाणाचे 3 लक्षणं जे आहे ते निर्वाण कसं आहे? नित्य आहे. निर्वाण नित्य आहे, तिथे अनित्यता नाही. निर्वाणामध्ये दुःख नाही, म्हणजे निर्वाणामध्ये सुख आहे. म्हणून त्याला आपण परम सुखाची अवस्था असं म्हणतो, परम सुखाची अवस्था. आणि निर्वाणामध्ये शून्य आहे. आत्म ज्याला आपण म्हणतो ते आत्मतत्व कुठेही नाही. मनाच्या संदर्भामध्ये बुद्धाने सांगितलेलं आहे, आत्म नावाचा काही वस्तू नाही जे नित्य आहे, शाश्वत आहे, ध्रुव आहे, असं कुठलंही तत्व नाही. आणि म्हणून या अर्थाने ते शून्य आहे. म्हणजे निर्वाण कसं आहे? नित्य आहे, तिथे सुख आहे आणि तिथे शून्यता आहे की नाही? अशा पद्धतीनं या ठिकाणी निर्वाणाची व्याख्या केलेली आहे. तर संसार हे निर्वाणानं खाली आहे आणि निर्वाण हे संस्कारानं खाली आहे. या अर्थाने इथे आपण त्याला शून्यता म्हणतो. जे काही शून्यतेचा या ठिकाणी म्हणजे हे आलेला आहे, अर्थ आलेला आहे, तो या अर्थाने आपण याचा अर्थ काढत असतो. तर संसारामध्ये ह्या 3 बाबी आहे. म्हणजे संस्कारित अस्तित्वामध्ये आपण या 3 बाबी पाहिल्या आणि असंस्कारित अस्तित्व ज्याला आपण निर्वाण म्हणतो है ना, त्याला आपण असंस्कृत शून्यता सुद्धा असं म्हणतो. असंस्कृत शून्यता, संस्कार उरलेले नाही. विसंखार गतं चित्तं, चित्त सर्व संस्कारातून मुक्त झालेलं आहे, सर्व क्लेश नष्ट झालेले आहेत, सर्व बंधनं तुटलेली आहेत, नाही का? अशा पद्धतीची जी काही अवस्था आहे ती अवस्था आता असंस्कृत शून्यता त्याला म्हटलेलं आहे. जिथे संसार नाही, जिथे प्रपंच नाही, जिथे राग नाही, द्वेष नाही, लोभ नाही, तृष्णा नाही, आसक्ती नाही, बंधनं नाहीत, क्लेश नाहीत, काही नाही आहे, है ना? यालाच असंस्कारितता असं म्हटलेलं आहे, है ना? आणि म्हणून ही बाब या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं बघत असतो. तर ही बाब आपण या ठिकाणी बघितलेली आहे. म्हणजे ज्याला आपण शून्यता म्हणतो त्या पद्धतीनं शून्यता. तर निर्वाणिक अवस्था ज्याला आपण म्हणतो ती निर्वाणिक अवस्था या पद्धतीची आहे आणि ही निर्वाणिक अवस्था प्राप्त केल्या जाते. आपण आचरण करण्याचा प्रयत्न करतो. शिलाचरणापासून ज्याची आपण सुरुवात करतो. शिलाचरणाच्या माध्यमातून आपण आपल्या मनाची शुद्धता साधतो, मनाला एकाग्र करतो, ध्यान भावनेमध्ये प्रविष्ट होतो. ध्यान भावनाच्या माध्यमातून आपलं मन जसं जसं परिशुद्ध होत जाते, एकाग्र होत जाते, तसं तसं आपण सत्याच्या संपर्कामध्ये येतो. सत्याची झलक आपल्याला प्राप्त व्हायला लागते. अर्पणा समाधी वगैरे आपण ज्याला म्हणतो. मग सम्यक समाधीमध्ये प्रवेश करतो. त्या सम्यक समाधीमध्ये आपल्याला सत्य प्रकट व्हायला लागते, है ना? आपल्याला अनित्यता कळायला लागते, आपल्याला दुःख कळायला लागते, आपल्याला अनात्म कळायला लागते. ज्याला मी म्हणतो असं मी कोणीही नाही. तर हे पंचस्कंदाचा सगळा खेळ आहे. पंचस्कंद सुद्धा अनित्य आहे हे आपल्याला हळूहळू कळायला लागते. आणि आपण याही पलीकडे ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्याला म्हणजे जी निर्वाणिक अवस्था आहे त्या निर्वाणिक अवस्थेमध्ये आपली डुबकी लागते, है ना? आणि त्याचा पुढे गेल्यानंतर आपल्याला संपूर्ण जे सत्य आहे त्या सत्याचा आपल्याला बोध होतो, दृष्टी प्राप्त होते, बोधिचित्त उत्पन्न होते, दिव्य दृष्टी प्राप्त होते, आहे की नाही? आणि मग सम्यक दृष्टी आपल्याला प्राप्त होते आणि तिथे आपल्याला खऱ्या अर्थानं सत्य कळते. सत्य आहे ना, अशा पद्धतीनं. तर यालाच आपण काय म्हटलेलं आहे? निर्वाणिक अवस्था म्हटलेलं आहे. आणि हे ध्यानाच्या माध्यमातून, चित्ताच्या एकाग्रतेच्या माध्यमातून, चित्ताच्या परिशुद्धतेच्या माध्यमातून आपण अशा पद्धतीची अवस्था प्राप्त करत 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 आपण निर्वाणाला आपण पोहोचत असतो. तर निर्वाण हा अनुभव आहे, अनुभव आहे. आणि त्या अनुभवाला आपल्याला शब्दामध्ये म्हणजे एक प्रकारे सांगता येत नाही, है ना? तर ती अनुभवाची गोष्ट आहे, ती अनुभवाची गोष्ट आहे. म्हणून या गोष्टी या ठिकाणी प्रामुख्यानं भंते नागसेनांनी मांडलेलं आहे. म्हणून इथे म्हटलेलं आहे की निर्वाण उत्पन्न केले जात नाही. उत्पन्न होण्याची ती काही बाब नाही आहे, तिथे पोहोचण्याची बाब आहे. ते तर आहे, उपलब्ध आहे, ऑलरेडी आहे. आकाश आहेच हो, आकाशाला उत्पन्न करावं लागत नाही आहे. आकाश ऑलरेडी अस्तित्वामध्ये आहे. त्याच पद्धतीनं निर्वाण ऑलरेडी अस्तित्वामध्ये आहे, आहे की नाही?
पण ते अहेतुक आहे, त्याचा काही हेतू नाही आहे. ते त्या काही जसं संस्कारित अस्तित्व आहे त्या अस्तित्वातून एखादी तिसरी गोष्ट उत्पन्न होते, असं निर्वाण काही उत्पन्न होत नाही है ना. जे उत्पन्न होते त्याला आपण संस्कारित म्हणतो. निर्वाण उत्पन्न होत नाही म्हणून ते असंस्कारित आहे. आलं का लक्षात? असंस्कारित आहे, अहेतुक आहे, अकर्मज आहे. तिथे आता कर्म उरलेलेच नाही ना. सगळ्या कर्मसंस्काराची निर्जरा झालेली आहे. सर्व कर्मसंस्कारांना क्षीण केल्या गेलेला आहे, उच्छेद केल्या गेलेला आहे, उपळून फेकलेलं आहे. तिथे कर्म उरलेले नाही, कर्मसंस्कार उरलेले नाही. या अर्थाने ते असंस्कारित आहेत, असंस्कारित आहे. आणि म्हणून त्याला निर्वाण म्हटलं गेलेलं आहे. निर्वाण अशा पद्धतीनं या प्रकरणामध्ये राजाला एक प्रकारे बनते नागसेनांनी खूप चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितलेलं आहे. आणि खूप चांगलं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. काय दिलेलं आहे उदाहरण? तर ते म्हणतात की हे राजा, एक पुरुष आपल्या स्वाभाविक सामर्थ्याने येथून हिमालय पर्वतापर्यंत जाण्यास समर्थ होईल काय? एक हिमालय पर्वत आहे आणि आपल्या सामर्थ्याने आपण हिमालय पर्वताकडे त्या मार्गावर आरूढ होऊन कदम दर कदम, कदम दर कदम, एक एक पावलं पुढे उचलत 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 पुढे जातो आणि आपण त्या पर्वतापर्यंत जाऊन पोहोचतो है ना. तर पर्वतापर्यंत जाऊन पोहोचणं म्हणजेच निर्वाणापर्यंत जाऊन पोहोचणं आहे. निर्वाणापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तथागत बुद्धाने सांगितला. जसा हिमालयापर्यंत पोहोचण्याचे मार्ग आहेत, हिमालय पर्वतावर त्या मार्गाने जाऊन आपण पोहोचू शकतो, तशाच पद्धतीनं निर्वाणापर्यंत सुद्धा आपण पोहोचू शकतो. आणि मग ते म्हणतात की तो पुरुष आपल्या स्वाभाविक सामर्थ्याने हिमालय पर्वताला येथे आपणास आणण्यास समर्थ होईल काय? हिमालय पर्वताला इथे आणू शकतो का आपण? तर ही अत्यंत स्वाभाविक अशी बाब आहे. हिमालय पर्वताला आपण इथे आणू शकत नाही, त्याच पद्धतीने निर्वाणाला आपण इथे आणू शकत नाही. निर्वाणापर्यंत आपण त्या मार्गाचा अवलंब करून आपल्याला तिथे पोहोचावं लागते, निर्वाण प्राप्त करावं लागते, निर्वाणापर्यंत जावं लागते, त्या मार्गाचं अनुसरण करून निर्वाणिक अवस्था प्राप्त करावी लागते. हिमालय आहे तिथेच आहे, हिमालय कुठेच गेलेलं नाही. हिमालयापर्यंत पोहोचण्यासाठी जो प्रयत्नाची पराकाष्ठा करेल तो हिमालयापर्यंत पोहोचेल. आपण म्हणू हिमालयाला इथे आणू, ती अशक्यप्राय गोष्ट आहे. त्याचप्रमाणे निर्वाण उपलब्ध आहेच सर्व काळ, जे ते काळाच्या पलीकडे आहे असं जे म्हटलेलं आहे. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, त्या काळाच्या पलीकडे आहे निर्वाण. ते नेहमीच उपलब्ध आहे, एनी टाईम उपलब्ध आहे की नाही. फक्त त्या मार्गावर मार्गक्रमण करीत त्याचा शोध घेत घेत आपल्याला तिथपर्यंत जावं लागेल आणि तिथपर्यंत गेल्यावर आपल्याला ती अवस्था उपलब्ध होत असते. म्हणून हे खूप सुंदर उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे ना. त्याच पद्धतीनं आपल्या स्वाभाविक सामर्थ्याने नावेवर बसून महासमुद्राला पार करून पलीकडील तीरावर जाण्यास समर्थ होईल काय? तर नावेचा उपयोग करून आपण या तीरावरून त्या तीरावर आपण जाऊ शकतो. परंतु ते म्हणतात की हे राजा, तो पुरुष आपल्या स्वाभाविक सामर्थ्याने महासमुद्राच्या पलीकडील तीरास येथे आणण्यास समर्थ होईल का? मग हे तीरा इकडे ये, या तीरावर ये, या तीरावर ये, या तीरावर ये असं म्हणत राहिले ना, ते तीर तिकडलं तीर इकडे येईल काय? हे शक्य तरी आहे काय? म्हणून आपण बसलो, मला निर्वाण प्राप्त होऊ दे, मला निर्वाण प्राप्त होऊ दे, मला निर्वाण प्राप्त होऊ दे, हे बुद्धा माझ्यावर अनुकंपा कर, मला निर्वाण प्राप्त करून दे, असं जिंदगीभर म्हणत राहिलो तरी निर्वाण काही आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणून निर्वाण जिथे आहे तिथपर्यंतचा रस्ता बुद्धाने आपल्याला दाखवलेला आहे. त्या मार्गावर मार्गक्रमण करीत 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 आपल्याला निर्वाणापर्यंत पोहोचावं लागतं. तर निर्वाणाचा साक्षात्कार करण्याचा मार्ग सांगण्यात येतो, परंतु निर्वाणाच्या उत्पत्तीचे हेतू दाखवून देणे शक्य नाही. कशामुळे? कारण धर्माच्या असंस्कृतपणामुळे, असंस्कृतपणामुळे. संस्कृत आणि असंस्कृत याचा अर्थ तुम्हाला कळलेलाच असेल. संस्कारित अस्तित्व जे हेतू आणि प्रत्ययामुळे निर्माण होते, कार्य आणि कारणामुळे निर्माण होते. निर्वाणिक अवस्थेमध्ये कार्यही उरलेलं नाही, कारणही उरलेलं नाही, हेतू आणि प्रत्यय उरलेलं नाही, काहीच उरलेलं नाही. तिथे संस्कारितता नाही. ते संस्कारिततेपासून, भौतिकतेपासून, संस्कारित अस्तित्वापासून
ते पूर्णपणे आता अभावग्रस्त झालेलं असल्यामुळे तिथे आता संसार नाही, तिथे फक्त निर्वाण आहे. ह्या सगळ्या संस्कारित गोष्टीचा अभाव निर्वाणामध्ये असल्यामुळे तिथे काय उत्पन्न झालेलं आहे, आता असंस्कारितता उत्पन्न झालेली आहे ना. कारण धर्माच्या असंस्कृतपणामुळे, धर्माच्या असंस्कृतपणामुळे, धर्म म्हणजे काय, तर धर्म म्हणजे प्रत्येक गोष्टीला धर्म म्हटलेला आहे. इथे जे काही उत्पन्न होते त्याला धर्म म्हटलेला आहे. मनात विचार उत्पन्न होत आहे त्याला धर्म म्हटलेला आहे. मनाच्या विचाराचा जो स्वभाव आहे त्याला धर्म म्हटलेला आहे, नाही का. रागाला धर्म म्हटलेला आहे, द्वेषाला धर्म म्हटलेला आहे, तृष्णेला धर्म म्हटलेला आहे. या प्रत्येक गोष्टीला धर्म म्हटलेला आहे. आणि इथे धर्मच उरलेला नाही, म्हणजे काही उरलेलं नाही तिथे. पंचस्कंध तिथून म्हणजे जे आहे मन ना, मन विकाराने मुक्त झालेलं आहे, नाही का. तर अशा पद्धतीची ही जी काही अवस्था आहे या सगळ्या संस्कारिततेला छेदून पुढे गेलेली अवस्था आहे. आणि ही अवस्था असंस्कारिततेमुळे, नाही का, आता तिथे धर्माच्या असंस्कार आहे, तिथे संस्कार उरलेले नाहीत, ते रिक्त झालेले आहे. म्हणून ते म्हणतात की निर्वाण असंस्कृत आहे. काय होय राजा, निर्वाण असंस्कृत आहे. शून्यता ज्याला आपण म्हटलेला आहे, संसाराचा अभाव आहे, कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी उरलेल्या नाही, या अर्थानं ते असंस्कृत आहे. अर्थ तुम्ही पकडला असेल, समजला असेल. त्याला कुणीही निर्माण केलेले नाही, नाही का. निर्वाण ही निर्माण करण्याची बाब नाही आहे. जिथे निर्माण करण्याची प्रक्रिया आहे ती बाब संस्कृत अस्तित्वाचा भाग असतो, संस्कारित अस्तित्वाचा भाग असतो. निर्वाण हे असंस्कृत आहे, का नाही, आलं का लक्षात. म्हणून ते निर्माण करावं लागत नाही, ते ऑलरेडी उपलब्ध आहे, फक्त तिथपर्यंत पोहोचावं लागतं. आणि त्या मार्गाचा अवलंब करून जो मार्ग तथागताने सांगितलेला आहे तो मार्ग अवलंब करून आपण तिथपर्यंत अस्तित्वाचा भाग नाही, संस्कारित अस्तित्वाचा भाग नाही, तो असंस्कृत अस्तित्वाचा भाग आहे, नाही का. तर अशा पद्धतीनं ही बाब सांगितलेली आहे. निर्वाण उत्पन्न होण्याचा किंवा न उत्पन्न होण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, आहे का नाही. किंवा उत्पन्न करता येते किंवा नाही हाही प्रश्न उपस्थित होत नाही. किंवा निर्वाण वर्तमान, भूतकाळ व भविष्यकाळाच्या पलीकडे आहे, डोळ्यांनी पाहता येणार नाही, नाही का. नाकाने वास घेता येणार नाही, कानाने ऐकता येणार नाही, जिभेने चाखता येणार नाही, शरीराने स्पर्श करता येणार नाही. पंचस्कंधाच्या पलीकडची बाब आहे. पंचस्कंधाच्या पलीकडची रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान, या पंचस्कंध एकत्रित आल्यामुळे आपलं अस्तित्व आहे. हेच पंचस्कंध जेव्हा क्षीण होऊन जातात त्यांचं प्रत्ययच उरत नाही, जिथे विज्ञानच उत्पन्न होत नाही. आता आपल्या पंचस्कंधामध्ये जे विषय आहेत, म्हणजे आपले इंद्रिय आहेत, त्या इंद्रियाचे विषय आहेत. आता तिथे विज्ञानच उत्पन्न होत नाही, संज्ञा उत्पन्न होत नाही, वेदना उत्पन्न होत नाही आणि संस्कारच उत्पन्न होत नाही. तर तिथे त्या पंचस्कंधाचं कामच कोणतं उरलेलं आहे. आता त्या पंचस्कंधाच्या पलीकडे गेलेली अवस्था आहे, पंचस्कंधाच्या पलीकडे गेलेली अवस्था आहे ना. तिथे म्हणजे कुठल्याही भावना नाही, वेदना नाही, वेदना रहित. तिथे फक्त उपेक्षा भाव आहे, तिथे फक्त उपेक्षा भाव आहे, स्मृती आहे, एकाग्रता आहे, नाही का. आणि अशा परिस्थितीमध्ये आता पंचस्कंधाच्या पलीकडली ही जी काही अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये इथे म्हटलेलं आहे की ते डोळ्यांनी पाहता येत नाही. निर्वाण डोळ्याने पाहता येण्यासारखी बाब नाही, इंद्रियाच्या कक्षेच्या बाहेर गेलेली ती बाब आहे. ती इंद्रियाच्या कक्षेमधली बाब नाही. जी इंद्रियाच्या कक्षेमधली बाब आहे ते आहे संस्कृत, संस्कारितता, संस्कारित अस्तित्व, भौतिक जगत, त्याला म्हटलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे गेलेली अवस्था आहे त्याला असंस्कृत म्हटलेलं आहे. असंस्कारित अस्तित्व, तिथे संसार नाही, भौतिकता नाही, तिथे अनित्यता नाही, तिथे दुःख नाही, तिथे अनात्म नाही, आहे की नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं ह्या सगळ्या बाबी आलेल्या आहेत. तर पंच इंद्रियांनी त्याला आपल्याला पाहता येत नाही, त्याचा अनुभव घेता येत नाही. ती पंच इंद्रियाच्या पलीकडची बाब आहे. आता ते म्हणतात की जर निर्वाण उत्पन्न होत नाही, अनुत्पन्न नाही, अन्य कारणायोगे नाही, भूतकाळात नाही, भविष्यकाळात नाही, वर्तमान काळात नाही, डोळ्याने पाहता येत नाही, कानाने
ऐकता येत नाही, नाकाने श्वास घेता येत नाही, जिभेने चाखता येत नाही, शरीराने स्पर्श करता येत नाही, तेव्हा हे म्हणते तुम्ही हेच सांगत आहात की निर्वाणामध्ये काही नाही, परंतु खरंच निर्वाण काही नाही काय? निर्वाणात काहीच नाही असं ज्याला शून्यता म्हटलेलं आहे त्यांनी तसाच अर्थ काढलेला आहे, खालीपण, रिक्तता वगैरे वगैरे. मग तिथे काहीच नाही का? तर राजा काय म्हणतात, ते उत्तर काय देतात, हे राजा निर्वाण आहे, मनाच्या द्वारे निर्वाणाला जाणता येते. जो श्रेष्ठ श्रावक विशुद्ध श्रेष्ठ निर्मल प्रसन्न स्वच्छ मनाने सम्यक मार्गावर असतो तो निर्वाणाचा शोध घेतो, तो निर्वाणाचा शोध घेतो. परंतु हे बनते निर्वाण कसे आहे उपमा देऊन सांगा. आणि मग ते सांगतात की राजा वारा आहे काय? होय बनते आहे. वाऱ्याचा रंग आकार प्रकार अणु किंवा स्थूल किंवा दीर्घ किंवा ह्रस्व असं काही दाखवता येईल काय? राजा म्हणतो बनते शक्य नाही, वारा दाखवता येत नाही, कारण त्याला हातात धरता येत नाही, त्याला काढता येत नाही, त्याच्याजवळ जाता येत नाही, तरी तो वारा आहे. हे राजा जर वाऱ्याला पकडता येत नाही म्हणून वारा नाही असे म्हणता येईल काय? सुंदर उदाहरण दिलेलं आहे. म्हणते नागसेन आम्ही हे जाणतो की वारा आहे, तो माझ्या हृदयामध्ये सामावलेला आहे, जरी तो मला पकडता येत नाही तरीही. अशाच प्रकारे हे राजा निर्वाण आहे, जरी निर्वाण पकडता येणे शक्य नाही, रंग आकार प्रकार सांगता येणे शक्य नाही, परंतु निर्वाण मात्र आहे. ते पंच इंद्रियाच्या पलीकडली बाब आहे, म्हणून त्याला डोळ्याने पाहता येत नाही. हे जे इंद्रियाचे विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने त्याला जाणता येत नाही, म्हणून ही त्या पलीकडली बाब आहे, म्हणून त्याला असंस्कारितता म्हटलेलं आहे. तिथे भौतिक जगाचा अभाव आहे, संस्कारिततेचा अभाव आहे. तिथे आहे ते फक्त नित्य परमसुखाची अवस्था है ना, आणि शून्यतेची अवस्था, अनात्म है ना. तिथे आत्मतत्व काहीही नाही, अनात्म, या अर्थाने तिथे शून्यता आहे है ना, अभाव आहे. परंतु अभाव आहे असंही म्हणता येत नाही, ही निर्वाणाची अवस्था आहे. तर यालाच निर्वाण म्हटलेलं आहे. तर खूप मोठा आणि गहन असा विषय आहे, त्या थोड्याशा शब्दामध्ये त्याला मांडणंसुद्धा शक्य नाही. आणि म्हणून थोडक्यात का होईना आपण ह्या बाबी या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. छोटंसं पुढचं प्रकरण आलेलं आहे की कोण कर्मापासून उत्पन्न होते, कोण हेतूपासून उत्पन्न होते, आणि कोण ऋतूपासून उत्पन्न होते, आणि कोण होत नाही. तर आपल्याला दिसून पडते की जे काही सचेतन जीव प्राणी आहे ते कर्मापासून उत्पन्न होतात. आपण सचेतन आहोत, चेतना आहे आपल्यामध्ये, आपण चेतन प्राणी आहोत. आणि जेवढे जेवढे चेतन प्राणी आहे ते आपल्या कर्माच्या आधारावर त्याची उत्पत्ती होत असते. कर्मच त्याला एक प्रकारे पुनर्भवामध्ये घेऊन जाते, आणि पुनर्भवामध्ये पडल्यामुळे तो वारंवार जन्म ग्रहण करतो. आतापर्यंत ही बाब आपण अधिक स्पष्टपणे जाणून घेतलेली आहे. आपला जन्म कर्मामुळे होतो, कर्मच आपला कर्मामुळेच आपला गर्भ निर्माण होतो, आहे की नाही, कर्मामुळेच निर्माण होतो. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे सचेतन जीव प्राणी कर्मापासून उत्पन्न होतात. मग उत्पन्न आहेत अग्नी व सर्व बीजपासून उत्पन्न होणारे हेतूपासून उत्पन्न होणारे आहेत. तर आपल्याला अनेक जे काही दिसून पडतात, अंडज प्राणी आहेत नाही का, औपपातिक सुद्धा आहेत उत्पन्न होणारे नाही का, अचानकपणे उत्पन्न होणारे ज्याला म्हटलेलं आहे. तर त्यावर फारसं भाष्य करण्याची गरज नाही. अंडज आहेत अनेक जे कशातून जन्म घेतात, म्हणजे आईबापाचीही गरज पडत नाही, ते असेच खिचडामध्ये जन्म घेतील, चिखलामध्ये जन्म घेतील, जमिनीतून जन्म घेतील, सडलेल्या ठिकाणी जन्म घेतील, है ना, आईवडिलाचीही गरज पडत नाही, आकस्मिकपणे त्यांचा जन्म होत असतो. असेही उत्पन्न होणारे म्हणजे काही आपल्याला जीव या सृष्टीमध्ये पाहता येईल, आहे की नाही. तर पृथ्वी, पर्वत, पाणी, वायूपासून उत्पन्न होणारे हे सर्व ऋतुनियमानुसार उत्पन्न होतात. ऋतुनियम आहे, बीज नियम आहे. बीज नियमामुळे आपल्याला अनेक वनस्पती, अनेक झाडं झुडपं आपल्याला पाहायला मिळतात. बीज नियम आहे त्या ठिकाणी. म्हणून ऋतुनियम, बीज नियम, कर्म नियम, धर्म नियम आणि मनोनियम, 5 नियम सांगितलेले आहे. या 5 नियमाच्या आधारावरच या सृष्टीचं संचालन होत असते. आणि म्हणून बीज नियम आहे म्हणून आपल्याला झाडं पाहायला मिळते. ऋतुनियम आहे म्हणून आपल्याला पर्वत दिसतात, शिखर दिसतात, वादळ दिसते, वारा दिसते, पृथ्वी दिसते, सूर्य दिसतो, चंद्र दिसतो, भूकंप दिसतात. ह्या सगळ्या गोष्टी ऋतूंचे नियम आहेत. त्या ऋतूंच्या नियमामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी दिसून पडतात. पण आकाश व निर्वाण हे 2 कर्म हेतू किंवा ऋतूपासून उत्पन्न होणारे नाही, कर्मापासून उत्पन्न होणारे नाही. तिथे कर्माचाही अभाव आहे, हेतूचाही अभाव आहे, ऋतूचाही अभाव आहे.
तिथल्या कुठे ऋतुनियम चालत नाही, तिथे काही कर्मनियमाचा अभाव आहे की नाही, बरोबर आहे की नाही. म्हणून हे राजा निर्वाण कर्मापासून उत्पन्न, हेतूपासून ऋतूपासून उत्पन्न आहे किंवा उत्पन्न नाही, किंवा उत्पादनीय नाही, किंवा भूत भविष्य व वर्तमानामध्ये उत्पन्न होणारे आहे, किंवा डोळ्यांनी किंवा कानांनी नाकांनी जिभेने शरीराने काही सांगता येत नाही, तरी हे राजा मनानेच निर्वाणाला जाणता येते. जे श्रावक सम्यक मार्गाला प्राप्त आहेत ते विशुद्ध ज्ञानाने निर्वाणाचा अनुभव करतात, चांगल्या प्रकारे पाहतात. तर अशा पद्धतीनं हे प्रकरण भंते नागसेनांनी राजा मिलिंदाला खूप चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितलेलं आहे. या अनुषंगाने आपण सुद्धा हे प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कठीण बाब आहे समजणं, कारण ही समजण्यासाठी बऱ्याच अभ्यासातून आपल्याला जावं लागतं. काही ना काही अनुभवाची शिदोरीसुद्धा आपल्यासोबत असणं अत्यंत आवश्यक आहे. आकलन शक्ती आपली अधिक विकसित होणं, प्रज्ञा अधिक विकसित करणं, दृष्टी अधिक विकसित करणं, जसं जसं आपण हे करत जाऊ तसं तसं निर्वाणाचा एक अस्पष्ट असं का होईना पण आपल्याला त्याचा बोध होण्यास आपल्याला मदत होऊ शकते. तर या अनुषंगाने मला जे काही बोलता आलं ते मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपणा सर्वांचा सुद्धा खूप खूप पुण्यानुमोदन करतो. इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.